नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मागील 1 वर्षाचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आणि परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे महत्त्वाचे IMP 200 प्रश्न कव्हर करणार फास्ट पद्धतीने। यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर तसेच थोडीशी एक्स्ट्रा माहिती देखील असेल, जास्त नाही परंतु फक्त महत्त्वाची थोडीशी माहिती असणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा। यापैकीचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। प्रश्न IMP असणार आहेत, सर्व महत्त्वाचे निवडक असे प्रश्न आपण निवडलेले आहेत जे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाची एक्स्ट्रा माहिती देखील पाहाव्यास मिळणार आहे। प्रश्न पहिलाच आहे बघा, आता आपण लगेच सुरुवात करूया। रिव्हिजन असणार आहे बघा। तर महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? तर पर्याय क महाराष्ट्र राज्याचे CP राधाकृष्णन हे नवे राज्यपाल बघा बनलेले आहेत। हरिभाऊ बागडे राजस्थानचे बनले आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। पुढचा दुसरा, कोणत्या क्षेत्राला महाराष्ट्राचे राज्यक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर पर्याय दांडपट्टा। तर दांडपट्ट्याला महाराष्ट्राचे राज्यक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। 21वे राज्यपाल आहेत बघा CP राधाकृष्ण, 21वे। पुढचा तिसरा प्रश्न, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला। 2023 चा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता। पुढचा आहे, भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। पर्याय अटल सेतू। तर भारतातील जो काही सर्वात लांबीचा सागरावरील सेतू आहे बघा, तर त्याला अटल सेतू म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आले असून शॉर्टमध्ये त्यांना अटल सेतू असे म्हटले जाते, जो बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे। सुदर्शन सेतू, सर्वात लांब केबल स्टेड पूल, भारतातला सर्वात लांब केबल स्टेड पूल गुजरात राज्यामध्ये बघा हा सुदर्शन सेतू। पुढचा आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? तर पर्याय क अमळनेर या ठिकाणी 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडले असून त्याचे अध्यक्ष कोण होते? तर रवींद्र शोभणे हे त्याचे अध्यक्ष होते। पुढचा आहे प्रश्न, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे। पुढचा 7वा प्रश्न आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? तर आपला भारत हा चंद्रावर दक्षिण ध्रुवावर बघा यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश बनला असून चंद्रावर यान उतरवणारा कितवा देश बनलेला आहे? तर बघा 4था देश बनलेला आहे चंद्रावर यान उतरवणारा। आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडर उतरवणारा पहिला देश कोणता? तर भारत। पुढचा प्रश्न आहे, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब ओपनहायमर। तर ओपनहायमर हा जो काही चित्रपट आहे, तर या चित्रपटाला सर्वाधिक 7 पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा दरम्यान। यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट असेल तर हा ओपनहायमर असणार आहे। यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी ठरलेला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेले एम्मा स्टोन आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेला आहे क्रिस्टोफर नोलन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ओपनहायमर असणार आहे। पुढचा आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकलेले होते? तर पर्याय क मनू भाकर यांनी 2 कांस्य पदक जिंकले होते बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये। आणि मनू भाकर ह्या पहिले पदक जिंकणाऱ्या ठरल्या होत्या बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, यांनीच खाते ओपन केले होते। पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय अरविंद पनगारिया यांची केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर पर्याय ब नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा पार पडलेला आहे। पुढचा प्रश्न, विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? तर कार्लोस अल्काराज हा विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 चा विजेता बनलेला आहे।
पुढचा आहे आशिया महिला चषक 2024 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? तर तो पर्याय ड श्रीलंका. आशिया महिला चषक श्रीलंका या देशाने जिंकलेला आहे 2024चा. उपविजेता कोण ठरलेला आहे? तर आपला भारत हा उपविजेता ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA प्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत? तर पर्याय क सदानंद दाते हे NIA प्रमुख बनलेले आहेत. पुढचा प्रश्न जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आलेले आहे? तर पर्याय क उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जगातील पहिले वैदिक घड्याळ हे बसवण्यात आलेले आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले होते, तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर पर्याय ड फ्रान्स. फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती आहेत बघा इमॅन्युएल मॅक्रॉन, आणि यांना 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते. 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांना बघा आमंत्रित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न 2024 मध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पर्याय ड लालकृष्ण अडवाणी. खालीलपैकी बघा लालकृष्ण अडवाणी यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नानाजी देशमुख 19, प्रणव मुखर्जी 19, भूपेन हजारिका 19. 2024 मध्ये लालकृष्ण अडवाणी. शेवटचा 2019ला प्रदान करण्यात आला होता, त्यानंतर डायरेक्ट 2024ला प्रदान करण्यात आला. 2024 मध्ये एकूण 5 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांची नावे एकदा सांगतो म्हणजे आपले रिव्हिजन होऊन जाईल. एकूण संख्या किती झालेली आहे भारतरत्न पुरस्काराची? तर 53 झालेली आहे. 5 नावे सांगतो. सर्वात अगोदर प्रदान करण्यात आला होता कर्पूरी ठाकूर, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंग, PV नरसिंह राव आणि MS स्वामीनाथन. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला 2024 मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा किती जणांना प्रदान करण्यात आला किंवा एकूण संख्या किती झालेली आहे असे महत्त्वाचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. त्यासाठी 5 जी नावे सांगितलीत बघा, तर ती महत्त्वाची नावे ती लक्षात ठेवायची आहेत. पुढचा 10वा प्रश्न आहे जगातील पहिली मिस AI खालीलपैकी कोण बनलेली आहे? तर पर्याय क केन्झा लायली ही जगातील पहिली मिस AI बनलेली आहे. पुढचा आहे प्रश्न भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्राची बघा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी 2024चा विजेता खालीलपैकी कोण बनलेला? तर पर्याय ब कार्लोस अल्काराज हा फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी 2024चा विजेता बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कीर स्टारमर हे टिंब आहेत? तर पर्याय ब ब्रिटनचे पंतप्रधान आहेत बघा कीर स्टारमर. हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. आतापर्यंत जेवढे प्रश्न आपण घेतलेत बघा तर ते सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. यानंतर जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते विचारण्यात येऊ शकतात असे प्रश्न असणार आहेत, तसेच विचारलेले प्रश्न देखील असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या खालीलपैकी कोण आहे? तर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. पुढचा 15 प्रश्न आहे ओम बिर्ला यांची टिंब लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. अचूक उत्तर काय? तर पर्याय ब क दोन्हीच. म्हणजेच 16व्या ओम बिर्ला यांची 16व्या लोकसभेचे अध्यक्ष आणि 17व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बघा निवड झालेली आहे. तरी पर्याय ब काय ना 17व्या आणि 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बघा ओम बिर्ला यांची निवड झाली होती असं अचूक उत्तर आहे पर्याय ड. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे इंग्लंडच्या कोणत्या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत? तर पर्याय ड व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे लंडन मधील म्युझियम आहे बघा, आणि या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये बघा सर्वात प्रथम दाखल झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे. प्रश्न का विचारला जाऊ शकतो इंग्लंडच्या कोणत्या म्युझियम मधून? तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. आता हे म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? तर लंडन या ठिकाणी आहे. आता येथून कोठे दाखल झाली होती? तर सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली होती. पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? तर पर्याय क मण्याची वाडी सातारा जिल्ह्यामधील
ठिकाण आहे बघा सातारा जिल्ह्यातील गाव आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे. आता महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम कोणते ठरलेले आहे तर पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरलेले आहे बघा. दुसरे सौरग्राम टेकवडी, पहिले आहे मण्याची वाडी सातारा. पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नोवाक जोकोविचने कोणते पदक जिंकलेले आहे तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नोवाक जोकोविचने बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुढचा आहे 2024 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर 2024 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष असणार आहेत तारा भवालकर, स्वागताध्यक्ष असणार आहेत शरद पवार. कोणत्या ठिकाणी होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे 98. 97 अमळनेर या ठिकाणी पार पडले ते रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न नुकतंच भूस्खलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे तर पर्याय ड केरळ. नुकतंच भूस्खलन झालेले वायनाड हे ठिकाण केरळ राज्यातील असून याच ठिकाणी बघा जो काही लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती तर त्यामध्ये प्रियंका गांधी यांनी बघा विजय मिळवलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे पोटनिवडणूक झाली होती वायनाड या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बघा प्रियंका गांधींनी विजय मिळवलेला आहे. आणि हे वायनाड या ठिकाणी भूस्खलन देखील झालं होतं असा प्रश्न विचारलेला होता तर हे ठिकाण केरळ राज्यातील आहे. पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा कितवा महाराष्ट्रीयन ठरलेला आहे तर पर्याय ब दुसरा. खाशाबा जाधव यांच्या नंतर ऑलिम्पिकमध्ये बघा पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा दुसरा महाराष्ट्रीयन ठरलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरे मराठी विश्व संमेलन आता कोणते पदक जिंकले होते तर कांस्य पदक जिंकले होते. लक्षात ठेवायचं कांस्य पदक. पुढचा प्रश्न नुकतेच मराठी विश्व संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले तर दुसरे मराठी विश्व संमेलन 2024 हे खालीलपैकी पर्याय ब पुणे या ठिकाणी बघा पार पडलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 हा पर्याय अमिताभ बच्चन. तर अमिताभ बच्चन यांना बघा लता मंगेशकर पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आला. पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर नरेंद्र मोदी यांना बघा 2022 साली पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 2023 चा आशा भोसले आणि 2024 चा अमिताभ बच्चन यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2023 हा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात पर्याय ड हरविंदर सिंह आणि प्रीती पाल या बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते. आता समारोप आणि उद्घाटन दोन्ही वेगवेगळे आहेत तर समारोप सोहळ्यावेळी हरविंदर सिंह, प्रीती पाल आणि सुमित अंतिल व भाग्यश्री जाधव हे उद्घाटनावेळी बघा भारताचे ध्वजवाहक होते. हे झालं पॅरा ऑलिम्पिक. आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये शरद कमल अचंता व पी.व्ही. सिंधू हे भारताचे उद्घाटनावेळी बघा ध्वजवाहक होते आणि पर्याय ब समारोप वेळी पी.आर. श्रीजेश व मनु भाकर हे भारताचे ध्वजवाहक होते. नीट लक्षात ठेवायचं आहे. पॅरिस ऑलिम्पिक शरद कमल अचंता, पी.व्ही. सिंधू उद्घाटनावेळी, सुमित अंतिल, भाग्यश्री जाधव पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आणि समारोप वेळी पी.आर. श्रीजेश, मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिकच्या वेळी आणि हरविंदर सिंह व प्रीती पाल पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यावेळी. पुढचा आहे भारतातील पहिले धान्य एटीएम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर पर्याय ड ओडिसा या राज्यामध्ये बघा भारतातील पहिले धान्य एटीएम
हे सुरू करण्यात आलेले आहे. कोणत्या ठिकाणी? तर भुवनेश्वर या ठिकाणी बघा सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब गोविंदराजन पद्मनाभन यांना बघा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला? तर पर्याय क गुजरातमधील सुरत या शहराला बघा राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वात स्वच्छ शहर कोणते? तर इंदोर. पुढचा प्रश्न, कोणत्या निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PW आयकॉन घोषित करण्यात आलेले आहे? सॉरी, प्रश्न चुकला आहे. कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PW आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले? तर पर्याय ब शीतलदेवी व राकेश कुमार यांना बघा निवडणूक आयोगाचे PW आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पुढचा आहे प्रश्न, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताने एकूण पर्याय अ 29 पदके जिंकलेली आहेत. आता या 29 मध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य अशी 29 पदके ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने जिंकली असून पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती पदके जिंकलेली आहेत? तर 6 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये एक रौप्य आणि 5 कांस्य, एक रौप्य आणि 5 कांस्य अशी 6 पदके पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्य अशी एकूण 29 पदके जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरलेला आहे? तर हरविंदर सिंग. पर्याय क हरविंदर सिंग हा बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, वकिलांना पेन्शन देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर झारखंड हे राज्य बघा वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर संजीव खन्ना आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत. DY चंद्रचूड हे 50वे होते. पहिले कोण होते? तर HJ कानिया हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश होते. 50वे DY चंद्रचूड, 51वे संजीव खन्ना. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? तर महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय नांदेड या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे, ज्याचे पहिले पोलीस आयुक्त असणार आहेत शहाजी उमाप. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. 13वे पोलीस आयुक्तालय नांदेड या ठिकाणी. पुढचा आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस हा घर घर संविधान म्हणून राबविला जाणार आहे? तर महाराष्ट्र शासनातर्फे घर घर संविधान दिवस म्हणून पर्याय क 26 नोव्हेंबर हा दिवस बघा राबवला जाणार आहे. कशासाठी? तर संविधान स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकार बघा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हे घर घर संविधान उपक्रम बघा राबवणार आहे. आणि तो दिवस असणार आहे बघा 26 नोव्हेंबर. 15 जूनला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. संविधान हत्या दिवस. लाडकी बहीण दिवस महाराष्ट्रामध्ये 17 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. आणि मराठी भाषा अभिजात दिवस हा बघा 3 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. पुढचा आहे प्रश्न, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये किती टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे? तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही पर्याय 1 टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे बघा. आणि यामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाने बघा सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर न्यूझीलंड. ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 हा बघा न्यूझीलंड या संघाने जिंकला असून उपविजेता आहे साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका हा बघा उपविजेता आहे, न्यूझीलंड हा विजेता आहे. हे झालं महिलांचं. पुरुषांचा T20 वर्ल्ड कप हा आपल्या भारताने जिंकला असून त्याचे उपविजेते देखील साऊथ आफ्रिकाच आहेत. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर UAE या ठिकाणी करण्यात आले होते. पुरुषांचा T20 वर्ल्ड कप हा
वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान बघा पार पडलेला होता. त्यामध्ये भारत हा विजेता ठरला असून साऊथ आफ्रिका हा उपविजेता ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतात पहिल्यांदाच पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर मुंबई या ठिकाणी बघा भारतात पहिल्यांदाच पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पर्याय ड विजया रहाटकर यांची बघा निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय ड तारा भवाळकर यांची बघा 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून नवी दिल्ली या ठिकाणी बघा हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51 मुख्य सरन्यायाधीश मगाशीच आपण पाहिलं संजीव खन्ना. काही प्रश्न जरा डबल आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री कोण बनले? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री बनले असून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20वे, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर पर्याय ड आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून बघा संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष घोषित केलेले आहे. 2024 हे वर्ष कशासाठी घोषित केलेले आहे? तर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून 2024 हे वर्ष घोषित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड संजय मल्होत्रा यांची बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 25वे गव्हर्नर कोण होते? तर शक्तिकांत दास हे बघा 25वे गव्हर्नर होते. पुढचा, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर पर्याय क ऋषभ पंत हा बघा IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. याला बघा लखनौ सुपर जायंट्स या संघाने 27 कोटीला बघा खरेदी केलेली आहे, 27 कोटीला. त्यानंतर दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे श्रेयस अय्यर, याला 26.75 कोटीला बघा पंजाब किंग्स या संघाने खरेदी केलेले आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, जय शहा ICCचे कितवे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत? तर पर्याय ड 5वे जय शहा हे ICCचे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदर 4 भारतीय अध्यक्ष बनले होते. या 4 नंतर आता 5वे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत जय शहा. या अगोदर BCCIचे सचिव तसेच बघा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. सर्वात तरुण जर विचारले तर ICCचे अध्यक्ष आहेत जय शहा, सर्वात तरुण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. विधान परिषदेचे सभापती कोण बनले आहेत? विधानसभेचे सभापती, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले? तर पर्याय क हरियाणा. तर हरियाणा राज्यामध्ये बघा देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतर देशातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे बघा उभारले जात आहे. पुढचा प्रश्न, टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? तर पर्याय ड डोनाल्ड ट्रम्प यांना बघा दुसऱ्यांदा टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता कोण बनलेला आहे? तर डी गोकेश हा बघा डिंग लिरेनचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 कोठे आयोजित केले जाणार आहेत? तर पर्याय अ ब 2 म्हणजेच लडाख
आणि जम्मू आणि काश्मीर या दोन्ही केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 हे आयोजित केले जाणार आहेत. पुढचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे कार्यकारी सचिव कोण बनलेले आहेत? तर बीसीसीआयचे कार्यकारी सचिव कोण बनलेले आहेत? तर देवजीत सैकिया ऑप्शन राहिलेला आहे बघा. देवजीत सैकिया हे बघा बीसीसीआयचे कार्यसचिव बनले आहेत. आयसीसीचे अध्यक्ष बनले जय शहा. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि शम्मी सिल्वा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शम्मी सिल्वा श्रीलंकेचे आहेत बघा, श्रीलंकेचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आले? तर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसरास पर्याय अ छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले बघा. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसरास. इथे 4-5 महत्त्वाचे पॉईंट कव्हर करतो, महत्त्वाचे आहेत बघा. परिसरास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, मुख्य सभागृहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव, त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव आणि VIP प्रवेशद्वाराला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव, अशी 4 नावे आतापर्यंत देण्यात आलेली आहेत. याचे अध्यक्ष असणार आहेत तारा भवालकर. दिल्ली या ठिकाणी होणार आहे. स्वागत अध्यक्ष असणार आहेत शरद पवार. पुढचा आहे बघा मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली अश्विनी भिडे यांची. त्यानंतर श्रीकर परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव बनले आहेत बघा, श्रीकर परदेशी. पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट हे सुरू केलेले आहे? तर पर्याय ड IIT गांधीनगर. या संस्थेने बघा नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट हे सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न सामंत हार्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी 2024चा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? तर पर्याय ब ऑर्बिटल. तर ऑर्बिटल या कादंबरीसाठी सामंत हार्वे यांना बघा 2024चा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केलेले आहे? तर भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय क प्रबोव सुबियांतो यांना बघा आमंत्रित केलेले आहे. हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, इंडोनेशियाचे. सर्वात अगोदर जेव्हा प्रथम प्रजासत्ताक दिन साजरा केला होता तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचेच अध्यक्ष बघा आमंत्रित करण्यात आले होते आणि आता देखील इंडोनेशियाचेच अध्यक्ष बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले, ज्यांचं नाव आहे बघा प्रबोव सुबियांतो. पुढचा प्रश्न हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? तर पर्याय ब 83व्या क्रमांकावर आहे बघा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. सिंगापूर हा देश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024चा किताब हा कोणी पटकावलेला आहे? तर 73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024चा किताब हा बघा विक्टोरिया कजेर यांनी पटकावलेला आहे. डेन्मार्क या देशाचे आहेत बघा, डेन्मार्क या देशाचे, आणि यांनीच 73व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2024चा किताब हा पटकावलेला आहे. त्यानंतर मिस वर्ल्डचा किताब 71व्या मिस वर्ल्ड कोण बनल्या? तर क्रिस्टिना पिस्कोवा या बघा 71व्या मिस वर्ल्ड बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न भारतात आयोजन करण्यात आले होते. भारतात. पुढचा आहे जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर दिल्ली या ठिकाणी बघा जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन करण्यात आलेले. अतिशय मारलेल्या मुख्यमंत्री बनल्या दिल्लीच्या. पुढचा आहे सेमीकंडक्टर धोरण लागू करणे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर गुजरात हे राज्य बघा सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. त्यानंतर अमेरिका देशाचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनल्यात कमला हॅरिस यांचा पराभव करत. जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष होते, 46वे. पुढचा प्रश्न देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन करण्यात आलेले आहेत. इथे दोन प्रश्न आहेत बघा, कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत. एक तर विचारतील जगातील पहिले वैदिक घड्याळ, तर उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. आणि जगातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळ जर विचारलं तर बंगळुरू कर्नाटक. पुढचा प्रश्न 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे? तर पर्याय ड वरीलपैकी सर्व, म्हणजे डोमिनिका, नायजेरिया, गयाना. तर या वरीलपैकी सर्व देशांच्या पुरस्काराने बघा नरेंद्र मोदी यांना बघा सन्मानित करण्यात आलेले आहेत. आता 2024 मध्ये किती देशांच्या सर्वोच्च पुरस्काराने बघा नरेंद्र मोदी यांना बघा सन्मानित करण्यात आलेले आहे? तर 5. लक्षात ठेवायचे ती 5ही देशांची नावे आणि पुरस्कारांची नावे मी इथे सांगणार आहे, ती लक्षात ठेवायची आहेत. तर 5 देश कोणकोणते आहेत? तर बघा सांगतो. एक आहे बघा डोमिनिका, डोमिनिकेचा पुरस्कार आहे बघा अवॉर्ड ऑफ ऑनर डोमिनिका. त्यानंतर गयाना देशाचा पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ एक्सलन्स. त्यानंतर बार्बाडोस, लक्षात ठेवायचं आहे बार्बाडोस. तर बार्बाडोसचा पुरस्कार आहे ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर. हा जो काही पुरस्कार आहे तर तो बार्बाडोसचा आहे. त्यानंतर नायजेरियाचा पुरस्कार आहे द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर. त्यानंतर कुवेत देशाचा पुरस्कार आहे द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. अशी 5 महत्त्वाची देश आहेत बघा. या देशांचा सर्वोच्च पुरस्कार हा बघा नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे. नाव इथे लिहितो. एक झालं डोमिनिका, इथे कोणकोणती नावे तीच लिहितो. कुवेत, आणि अजून कुठलं नाव आहे बघा इथे डोमिनिका, नायजेरिया झालं, गयाना झालं, बार्बाडोस. कुवेत, बार्बाडोस, गयाना, डोमिनिका, नायजेरिया अशी 5 देशांचे सर्वोच्च पुरस्कार हे नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेले आहेत. आता एकूण किती देशांच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना बघा सन्मानित करण्यात आलेले आहेत? तर एकूण 20 देशांचा सर्वोच्च पुरस्कार हा बघा 20 देशांच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना बघा सन्मानित करण्यात आलेले आहे. संख्या झालेले 20. सर्वात शेवटचा पुरस्कार हा कुवेत देशाने त्यांना प्रदान केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न नोव्हेंबर 24 मध्ये जागतिक शांतता पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क नरेंद्र मोदी यांना नोव्हेंबर 2024 मध्ये जागतिक शांतता पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी कोठे सुरू झालेली आहे? तर पर्याय अ ऋषिकेश एम्स या ठिकाणी देशातील पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी ही सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी कोणत्या महिलेची निवड झाली? तर सुजन वाइल्स यांची बघा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी निवड झालेली आहे. पुढचा आहे भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण बनलेले आहेत? तर संजय मूर्ती हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक बनलेले आहेत. पुढचा आहे 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे?
तर तो बघा पर्याय क हरियाणा. नवा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा हरियाणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा आहे प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात कितव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या? तर पर्याय ब 15व्या विधानसभेच्या निवडणुका या 2024 मध्ये पार पडल्या. 14व्या 2019ला पार पडल्या होत्या. 2019ला. दर 5 वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका ह्या पार पडल्या जातात बघा. किती टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या? तर 1 टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन हे लडाख या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट हे सुरू केलेले आहे? तर भारत आणि भूतान. पर्याय ड. भारत आणि भूतान या देशाच्या सीमेवर बघा दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट हे सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024 विजेतेपद हे कोणी पटकावलेले? तर पर्याय अ अरविंद चिदंबरम यांनी बघा चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024 विजेतेपद हे बघा पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर तो पर्याय ब गोवा या ठिकाणी पार पडलेला बघा 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट. आणि या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोल्डन पिकॉक अवॉर्डने कोणास सन्मानित करण्यात आले? तर टॉक्झिक हा जो काही चित्रपट आहे तर याला बघा गोल्डन पिकॉकने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून बघा विक्रांत मेसी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. विक्रांत मेसी यांना. पुढचा आहे, क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त कोणत्या देशाने नेमलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाने नेमला आहे बघा क्रिस इव्हान्स हा पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आलेला आहे? तर रामेश्वरम तमिळनाडू या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हा बघा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता बनलेला आहे? तर पर्याय ड मध्य प्रदेशमधील रतापानी वन्यजीव अभयारण्य हा भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. भारतामध्ये 57 व्याघ्र प्रकल्पांची संख्या आहे. व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात केव्हा झाली होती? तर 1973 साली बघा व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे भारतामध्ये. 56वा कोणता आहे? तर तमोरपिंगल वन्यजीव अभयारण्य हे भारतातील 56वे व्याघ्र प्रकल्प आहे. छत्तीसगड या राज्यातील आहे. आता महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये 6 आहेत बघा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? तर मण्याची वाडी ही देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली असून पहिले सौरग्राम देखील आहे बघा. महाराष्ट्र राज्यातील पहिले सौरग्राम कोणते? तर मण्याची वाडी. तसेच देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत देखील ठरलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर सातारा जिल्ह्यातील आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे, ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून घोषित केलेले आहे? तर पर्याय ड ब्रेन रोट या शब्दाला बघा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेले आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने. पुढचा आहे, अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला? तर भारत आणि सिंगापूर या 2 देशांदरम्यान बघा अग्नि वॉरियर 2024 हा सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. आता कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते? तर महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते. देवळाली. पुढचा आहे, ऑस्ट्रा हिंद 2024 सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर ऑस्ट्रा हिंद हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान बघा आयोजित करण्यात आला होता. कोणत्या ठिकाणी? तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. पुढचा आहे, वज्रप्रहार 2024 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर वज्रप्रहार हा भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान अमेरिका देशामध्ये बघा याचे आयोजन करण्यात आले होते.
पुढचा आहे हरिणी अमरसूर्या कोणत्या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत? तर पर्याय क श्रीलंका या देशाच्या बघा तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत हरिणी अमरसूर्या. पुढचा आहे कोणता टेनिसपटू ATP फायनल 2024चा स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे? तर जॅनिक सिन्नर हा बघा ATP फायनल 2024 स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. पुढचा आहे IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पंकज अडवाणी यांनी बघा पटकावलेलं आहे IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद. पुढचा आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क मोहम्मद तय्यब इक्रम यांची बघा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा आहे अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024 चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024 चे विजेतेपद हे बांगलादेशने बघा पटकावलेले आहे. बांगलादेशने आपल्या भारताला हरवत अंडर-19 क्रिकेट आशिया कप पुरुष 2024 चे विजेतेपद पटकावले असून महिलांचे विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेले आहे. भारताने कोणाचा पराभव केलेला आहे? तर बांगलादेशचा पराभव केलेला आहे. महिलांचा भारत हा विजेता आहे आणि पुरुषांचा बांगलादेश हा विजेता आहे. पुढचा टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर रतन टाटा यांच्या निधनानंतर पर्याय क नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा आहे 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर पर्याय अ निहान हिडांक्यो ही बघा जपानची संस्था आहे आणि हिला बघा 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. नीट लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न कोणता दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पर्याय ड 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. कशासाठी? तर 3 ऑक्टोबरला मराठी भाषेला बघा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि याचेच औचित्य साधून 3 ऑक्टोबरला बघा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून बघा साजरा केला जाणार आहे. पुढचा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड मिथुन चक्रवर्ती यांना बघा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. आशा पारेख यांना 51वा, वैदा रहमान यांना 52वा. पुढचा आहे महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले? तर रतन टाटा यांचे नाव देण्यात आले बघा महाराष्ट्रातर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला. आता पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर रतन टाटा यांनाच बघा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा विरासत म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले? तर पर्याय पोहरादेवी वाशिम या जिल्ह्यात बघा बंजारा विरासत म्युझियमचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नुकतंच बदललेल्या राज्य व मुख्यमंत्री याबाबतचा पर्याय निवडा. तर योग्य उत्तर आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनले आहेत उमर अब्दुल्ला, सॉरी दिल्ली नाही, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले आहेत उमर अब्दुल्ला. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री बनले आहेत आतिशी मार्लेना. हरियाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत नायब सिंह सैनी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर पर्याय ड ॲनिमल. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा बघा ॲनिमल या चित्रपटास मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेता तर शाहरुख खान हा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे राणी मुखर्जी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे ॲनिमल. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेला आहे विदू विनोद चोप्रा. पुढचा आहे देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील दुसरे राज्य कोणते? तर
महाराष्ट्र हे बघा देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील दुसरे राज्य आहे. पहिले राज्य आहे बघा उत्तराखंड. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य देखील उत्तराखंड आहे. पुढचा देशातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे तर पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे उभारले जाणार आहे. पहिले संविधान संग्रहाचे उद्घाटन हरियाणा राज्यामध्ये करण्यात आले बघा, हरियाणा. पुढचा आहे कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे तर महाराष्ट्रामधील नवी मुंबई या ठिकाणी बघा देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही साकारण्यात येणार आहे. पुढचा आहे बिग बॉस सीझन 5 मराठीचा विजेता खालीलपैकी कोण बनलेला आहे तर पर्याय ड सूरज चव्हाण हा बघा बिग बॉस सीझन 5 मराठीचा विजेता बनलेला आहे. त्यानंतर जर हिंदीचा विचारला तर बिग बॉस 17चा विजेता बनलेला आहे बघा मुन्नावर फारुकी. 17चा विजेता मुन्नावर फारुकी आणि 5चा विजेता सूरज चव्हाण. पुढचा आहे 2024 मध्ये एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तर पर्याय ब 6. एकूण 6 भाषांना बघा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असून यामध्ये बघा आपल्या मराठीचा देखील समावेश आहे. एकूण संख्या किती झालेली आहे तर 11. अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त असणारा संख्या झालेला आहे 11. पहिली भाषा कोणती आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता तर तमिळ ही बघा पहिली भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. पुढचा आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाच्या त्या नवीन मूर्तीत कोणता बदल करण्यात आला तर पर्याय ड वरीलपैकी सर्व. तर डोळ्यावरील पट्टी काढलेली आहे, डाव्या हातात संविधान दिलेले आहे, उजव्या हातात तराजू दिलेला आहे, असे 3 महत्त्वाचे बदल हे सर्वोच्च न्यायालयात बघा न्यायाधीशाच्या नवीन मूर्तीत करण्यात आले असून हा प्रश्न बघा पडलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड सुहास किंवा सुहासिनी जोशी यांना बघा विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा आहे राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये शहरी विभागात पुणे महानगरपालिकेला कितवा पुरस्कार जाहीर झाला तर पर्याय क 3रा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा आहे फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेता खालीलपैकी कोण बनलेली आहे तर पर्याय ब निकिता पोरवाल ही फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेता बनलेली आहे. पुढचा आहे मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची विजेता कोण बनलेली आहे तर पर्याय ड रिया सिंघा. रिया सिंघा ही बघा मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची विजेता बनलेली आहे. पुढचा प्रश्न पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर यामध्ये बघा पर्याय अ भारत या देशामध्ये बघा पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे करण्यात येणार असून यामध्ये 21 देशांचे पुरुष संघ आणि 20 देशांचे महिला संघ यामध्ये सहभाग घेणार आहेत. आपल्या भारतामध्ये बघा याचे आयोजन करण्यात येणार आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये बघा 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे. पुढचा आहे तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला फायटर कोण बनलेली आहे तर पर्याय क मोहना सिंग ही तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला फायटर बनलेली आहे. पुढचा आहे इराणी चषक 2024 कोणत्या संघाने जिंकला तर पर्याय ब मुंबई या संघाने बघा इराणी चषक 2024 हा जिंकलेला आहे. कितव्यांदा तर 16व्यांदा याचे विजेतेपद पटकावलेले आहे. उपविजेता आहे बघा रेस्ट भारत. पुढचा ब्रिक्स शिखर परिषद 2024चा विजेता ब्रिक्स शिखर परिषद 2024 हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर कझान रशिया या ठिकाणी बघा ब्रिक्स शिखर परिषद 2024 ही आयोजित करण्यात आली होती. पुढचा रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर पर्याय क कर्दे
कर्दे या गावाला बघा कृषी पर्यटन श्रेणी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा आहे देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे, जिचं जुनं नाव होतं बघा वंदे भारत मेट्रो, ही कोठून कोठे धावली तर पर्याय क अहमदाबाद ते भुज या दरम्यान बघा देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे धावली, जिचं जुनं नाव होते वंदे भारत मेट्रो. पुढचा आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ची विजेता खालीलपैकी कोण बनलेली आहे? तर पर्याय अ ध्रुवी पटेल. तर ध्रुवी पटेल ही बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ची विजेता बनलेली आहे. पुढचा अणुऊर्जेवर चालणाऱ्या दुसऱ्या कोणत्या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण हे नुकतंच करण्यात आले? तर INS अरिघात. INS अरिहंत ही पहिली आण्विक पाणबुडी असून INS अरिघात ही दुसरी आण्विक पाणबुडी आहे, जिचे लोकार्पण करण्यात आलेले ऊर्जेवर चालणाऱ्या. नीट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू झाला? तर पर्याय ड भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर बघा महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प हा सुरू झालेला आहे. पुढचा आहे जात आधारित जनगणना करणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनलेले आहे? तर जात आधारित जनगणना करणारे देशातील तिसरे राज्य बनलेले आहे तेलंगणा पहिले राज्य आहे, बिहार दुसरे आहे, आंध्र प्रदेश आणि तिसरे राज्य बनलेले आता तेलंगणा. पुढचा आहे जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? तर पर्याय ड 105व्या क्रमांकावर आहे जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारत. पुढचा आहे महाराष्ट्रात कोणता दिवस हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून बघा साजरा केला जाणार आहे? तर पर्याय ड 1 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. पुढचा आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व निवासी शाळा आणि रायचूर विद्यापीठाचे नाव महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली? तर पर्याय ड कर्नाटक राज्य सरकारने बघा राज्यातील सर्व निवासी शाळा आणि रायचूर विद्यापीठाचे नाव महर्षी वाल्मिकी म्हणून ठेवण्याची घोषणा केलेली आहे. ICCचे अध्यक्ष बनलेत जय शाह कितवे अध्यक्ष आहेत? बघा 5वे भारतीय अध्यक्ष बनलेत. या अगोदर ग्रेग बार्कले हे अध्यक्ष होते ICCचे. BCCIचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शमी सिल्वा श्रीलंकेच्या. पुढचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून बघा ओळख निर्माण झालेली आहे? तर पर्याय क जालना 29वी महानगरपालिका बघा महाराष्ट्रातील आणि जालना या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून बघा ओळख निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील 37वा जिल्हा कोणता असणार आहे? उदगीर. नीट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे? तर केंद्र सरकारने 23व्या विधी आयोगाची स्थापना ही केलेली आहे. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऋतुराज अवस्थी. ऋतुराज अवस्थी हे बघा 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा आहे मुंबईत सुरू होणाऱ्या पॉडटॅक्सी कोठून कोठे धावणार आहे? मुंबईत सुरू करण्यात येणारी पॉडटॅक्सी ही पर्याय अ वांद्रे ते कुर्ला या दरम्यान बघा धावणार आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले? पुन्हा तोच प्रश्न आहे. तर पर्याय ड INS अरिघात. पुढचा आहे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेत? गौतम गंभीर हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेत. आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? T20 वर्ल्ड कप जेव्हा भारताने जिंकला तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते? तर राहुल द्रविड होते. नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्या नेतृत्वात जिंकला होता? तर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलेले आहे आणि त्यावेळी मुख्य प्रशिक्षक होते राहुल द्रविड. आता सध्या कोण आहेत? गौतम गंभीर. बॉलिंग कोच गोलंदाजी कोच कोण आहेत? तर मॉर्ने मॉर्केल हे आहेत बघा गोलंदाजी कोच. पुढचा आहे खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला? तर सागर बगाडी यांना बघा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. पुढचा युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य बघा युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. पुढचा रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश कुमार यांची बघा रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले? तर लातूर या जिल्ह्यामध्ये बघा
विश्वशांती बुद्धविहाराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? पुढचा आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर यामध्ये नाव नाही बघा, तर राजविंदर सिंग भट्टी यांची बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFच्या प्रमुखपदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया SBIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्यटक चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची बघा स्टेट बँक ऑफ इंडिया SBIच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 2023 साठीचा प्रतिष्ठित अनुव्रत पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे? तर पर्याय रतन टाटा यांना बघा प्रतिष्ठित अनुव्रत पुरस्कार 2023 साठीचा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे फ्रान्स देशाचे पंतप्रधान खालीलपैकी कोण बनलेले आहेत? तर मिशेल बर्नियर गेलेले आहेत, गॅब्रिएल हे पण झालेले आहेत. सध्या फ्रान्स या देशाचे पंतप्रधान आहेत बघा फ्रान्सवा बावरो, हे बघा फ्रान्स देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. पुढचा आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर B श्रीनिवासन, पर्याय क B श्रीनिवासन हे NSGचे प्रमुख बनलेले आहेत. पुढचा आहे कोणत्या शहराचे नाव श्री विजयपुरम करण्याचा निर्णय घेण्यात आला? तर पोर्ट ब्लेअर या शहराचे नाव विजयपुरम करण्याचा निर्णय हा बघा घेण्यात आलेला आहे. आता पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी होती. आता अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय? तर श्री विजयापुरम, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता? तर इराह हा भारतातील पहिला AI आधारित चित्रपट आहे. शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर पर्याय ड बांगलादेश या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्या महिला आहेत बघा बांगलादेशच्या शेख हसीना यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या बघा सर्वात अगोदर भारताला शरण आल्या होत्या बघा, भारतात आल्या होत्या. त्यांनी बांगलादेशमधून पळ काढला आणि सर्वात अगोदर भारताला शरण आल्या होत्या. सध्या अंतरिम सरकार बांगलादेशचे अंतरिम सरकार म्हणून पंतप्रधान पदाचा कारभार कोण सांभाळत आहेत? तर मोहम्मद युनूस हे सध्या पदभार सांभाळत आहेत, कारभार सांभाळत आहेत बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा. पुढचा आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ शोमिता बिस्वास यांची बघा महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनरक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मिलिंद म्हैसकर यांची बघा महाराष्ट्र राज्याच्या बघा वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. पुढचा आहे महाराष्ट्राचा हा जो काही ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे 2023चा, तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता? तर पर्याय क नारायण महाराज जाधव यांना बघा महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. 2024चा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर संजय महाराज पाचपोर यांना बघा 2024चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुढचा आहे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सध्या कोण आहे? हरमनप्रीत सिंग हा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे. PR श्रीजेश हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तरी PR श्रीजेश याचा बघा जर्सी नंबर 16 हा बघा हॉकीमधून निवृत्त करण्यात आलेला आहे. जर्सी नंबर 16. पुढचा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर वहिदा रहमान यांना 53वा, 51वा आशा पारेख आणि मिथुन चक्रवर्ती यांना 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहिला आयुत्या युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? तर भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान पहिला आयुत्या युद्ध सराव पार पडलेला आहे. पुढचा 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर पर्याय अ गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडला असून दरवर्षी मुंबई या ठिकाणी पार पडतो, परंतु यावर्षी गांधीनगर या ठिकाणी पार पडला.
10वी गुजरात व्हायब्रंट समिट देखील त्याच ठिकाणी पार पडली होती बघा, गांधीनगर गुजरात या ठिकाणी. पुढचा आहे स्पेस स्टेशन मिशनसाठी कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली, तर पर्याय क कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची बघा स्पेस स्टेशन मिशनसाठी भारतीयाची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा एक कंपेनियन ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले, तर द्रौपदी मुर्मू भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत बघा, द्रौपदी मुर्मू यांना बघा कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा आहे प्रश्न 19वी G20 शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर पर्याय क रिओ डी जेनेरो ब्राझील या ठिकाणी पार पडलेली आहे. 19वी G20 शिखर परिषद 18वी पार पडली होती नवी दिल्ली भारत या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त कारभार हा कोणाकडे देण्यात आलेला आहे किंवा कोणाला सोपवण्यात आलेला आहे, तर अमृत मोहन प्रसाद हे बघा सीमा सुरक्षा बलचे प्रमुख बनलेले आहेत. पुढचा प्रश्न मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, तर झारखंड या राज्याने बघा सुरू केलेले आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना. पुढचा 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी पार पडला, तर पर्याय अ फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी बघा 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 हा बघा पार पडलेला आहे. 10वा कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी 10वा. पुढचा अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, पर्याय ब 3000 मीटर स्टीपल चेस या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबळे, महाराष्ट्राचा खेळाडू आहे बघा. पुढचा आहे अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले, तर दिलीप प्रभावळकर यांना बघा अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा आहे जगातील सर्वात वेगवान माणूस कोण ठरलेला आहे 2024 मध्ये, तर नोहा लायल्स हा बघा जगातील सर्वात वेगवान माणूस ठरलेला आहे 2024 मधला. जगातील सर्वात वेगवान माणूस कोण आहे, तर उसेन बोल्ट, याचा रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणी तोडू शकलेला नाही. पुढचा अभिनेता शाहरुख खानच्या नावाचे सोन्याचे नाणे कोणत्या देशाने प्रकाशित केलेले आहे, तर फ्रान्स या देशाने बघा अभिनेता शाहरुख खानच्या नावाचे सोन्याचे नाणे हे प्रकाशित केलेले आहे. पुढचा 2023च्या भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेचे घोषवाक्य कोणते होते, तर वसुदैव कुटुंबकम हे घोषवाक्य होते. पुढचा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, तर राजीव कुमार हे बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. उर्विंदर पाल सिंग मदान हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. एस चोकलिंगम हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत बघा, निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम. पुढचा केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, प्रीती सुदान ह्या बघा केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCच्या अध्यक्ष आहेत. रजनीश शेठ MPSCचे अध्यक्ष आहेत. पुढचा आहे 2023 मध्ये MIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्यात आयोजित केला होता, तर ओडिसा या राज्यामध्ये बघा आयोजित केला होता 2023 मध्ये FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप. देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम हे ओडिसा राज्यामध्ये बघा बांधण्यात आलेले आहे भुवनेश्वर या ठिकाणी. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे, तर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी आहे बघा, अहमदाबाद गुजरात. नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात अहमदाबाद त्याचं नाव आहे. पुढचा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून काय करण्यात आले, तर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून पर्याय ब गणतंत्र मंडप असे करण्यात आले. अशोक हॉलचे नाव काय करण्यात आले, तर अशोक मंडप असे करण्यात आले. नीट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत, तर सध्याचे गव्हर्नर आहेत बघा संजय मल्होत्रा, 26वे गव्हर्नर बनलेले आहेत RBIचे. याच्या अगोदर शक्तिकांत दास होते, यांची हे निवृत्त झाल्यानंतर संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर बनलेले आहेत. पुढचा आहे 2024 मध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, पर्याय ड लालकृष्ण अडवाणी. पुढचा जगातील पहिली मिस AI खालीलपैकी कोण बनलेले, केन्झा लायली.
तर हा पेज आपण घेतलेला आहे, पुन्हा तोच पेज आलेला आहे. पुढचा आहे प्रश्न, महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर चैत्राम पवार यांना बघा महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार शरद पवार, नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण असणार आहे? तर शरद कमल अचंत हा पुरुष ध्वजवाहक होता बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. पुढचा आहे, भारतातील पहिले हायड्रोजनवरील पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले? तर पर्याय क कोची या शिपयार्डने बांधलेले बघा भारतातील पहिले हायड्रोजनवरील पर्यटन जहाज. पुढचा आहे, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर नर्गिस मोहम्मदी यांना बघा 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2024चा निहान हिडांक्यो याला बघा प्रदान करण्यात आला आहे. 2024चा निहान हिडांक्यो, 2023चा नर्गिस मोहम्मदी. पुढचा आहे, आसाममधील मोईदम्स हे देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे? पर्याय 43वे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे बघा मोईदम्स. पुढचा आहे, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला आहेत बघा, पहिल्या पोलीस महासंचालक आहेत बघा महिला. पुढचा आहे, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर मगाशी आपण पाहिलं गणतंत्र मंडप, अशोक हॉलचे अशोक मंडप. पुढचा आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली? तर पर्याय क डी.वाय. पाटील या विद्यापीठाकडून बघा डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा कोणास डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने कोणास सन्मानित करण्यात आले? मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने तर द्रौपदी मुर्मू यांना बघा सन्मानित करण्यात आले होते. पुढचा आहे, ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या नदीपात्रावर पार पडला? तर सीन नदीच्या पात्रावर पार पडलेला आहे ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणास घोषित करण्यात आले? तर जसप्रीत बुमराह यांना बघा घोषित करण्यात आले आहे T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवलेली आहे? तर पर्याय गगनयान मोहीम. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य मिशन, चंद्राचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान. पुढचा आहे, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे? तर पर्याय क AK-203 या रशियन बनावटीच्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे. पुढचा आहे, बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर पर्याय अ रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील जिल्ह्यात प्रस्तावित आहे. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जाणार आहे? तर पालघरमध्ये विकसित केले जाणार आहे. पुढचा नुकता स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या राज्यात उभारण्यात आला? तर आंध्र प्रदेश विजयवाडा या ठिकाणी बघा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिसचा पुतळा बघा उभारण्यात आलेला आहे. आता हा पुतळा कोणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे बघा. पुढचा आहे, जुलै 2024 मध्ये हाथरस शहरांमध्ये एका आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 100पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता हे हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे बघा. हा प्रश्न विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणे देशातील पहिले राज्य आहे. पुढचा आहे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण कोणाच्या नावावर करण्यात आले? तर सी.डी. देशमुख. चर्चगेट रेल्वे स्टेशनला सी.डी. देशमुख यांचे नाव देण्यात आलेले आहे. दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलेले आहे. अटल बिहारी वाजपेयी भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे बघा. पुढचा देवळाली येथे अग्निवॉरियर युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडलेला आहे? तर भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान अग्निवॉरियर युद्ध सराव 2024 हा बघा पार पडलेला आहे देवळाली या ठिकाणी. पुढचा आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा साठ्याचा शोध लागलेला आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे. पुढचा आहे, वाळवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जाणार आहे? तर पालघरमध्ये विकसित केले जाणार आहे.
पुढचा आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह कोठे स्थापन करण्यात आले, तर पर्याय अ हॅनले लद्दाख या ठिकाणी विकसित करण्यात आलेले आहे बघा. पुढचा आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे, तर भारत आणि बांगलादेश या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहेत. पुढचा ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकला, तर पर्याय क ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे. नीट लक्षात ठेवायचं आहे 2023 आणि 24. 2024चा न्यूझीलंड या देशाने जिंकलेला आहे बघा, न्यूझीलंड या देशाने महिलांचा, आणि 2023चा जिंकला होता ऑस्ट्रेलिया. पुरुषांचा जिंकला आहे आपल्या भारताने साऊथ आफ्रिकेला हरवत. पुढचा आहे माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे, आणि 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस हा साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये. पुढचा आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या, तर सुजाता सौनिक ह्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्यात महाराष्ट्र राज्याच्या. पुढचा आहे महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करणार आहे, तर पर्याय ब पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आहे. पुढचा आहे 9वा ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 हा कोणत्या देशाने जिंकला, तर आपल्या भारताने जिंकलेला आहे साऊथ आफ्रिकेला हरवत. पुढचा देशात कधीपासून नवीन 3 फौजदारी कायदे लागू करण्यात आले, तर पर्याय अ 1 जुलै 2024 पासून बघा देशात 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहेत. पुढचा आहे 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती, तर देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये बघा 18वी लोकसभा निवडणूक घेण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये 1 टप्प्यांमध्ये पार पडली. पुढचा आहे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला, तर अशोक सराफ यांना बघा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रदीप महाजन यांना बघा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 200 चालू घडामोडीचे प्रश्न महत्त्वाचे इथे आपण कव्हर केले जे परीक्षेमध्ये बघा 100% विचारले जाऊ शकतात. याच्या बाहेरील प्रश्न कदाचित येणार नाही. आपल्याला 60 ते 70 प्रश्न आणखीन कव्हर करायचे आहेत, ते आपण उद्या करूया. आता फक्त 200 प्रश्न आपण घेतले आहेत. पुढचे 60-70 प्रश्न उद्या आपण कव्हर करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, कारण यामध्ये बघा जवळपास सर्व प्रश्न IMP असून यामधलेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.